हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आता वाजले आहेत सकाळचे 6 आणि मी इकडे चहा बनवत आहे. त्याच्यासाठी मी थोडंसं दूध घेतलं आहे, चायपत्ती टाकली आहे, थोडंसं अद्रक टाकलं आहे आणि असा हा आमचा छान फ्रेश चहा बनून झाला आहे. आज आहे संकष्टी चतुर्थी, त्यामुळे आम्ही एका गणपतीच्या मंदिरला जात आहोत, जे आमच्या घरापासून खूप जवळ आहे. चला तर मग बघूया. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आम्ही निघालो आहोत आमच्या घरापासून 10 किलोमीटरच्या अंतरावरती असलेल्या गणपती मंदिरला, जे लोकेटेड आहे नामनगाव येथे. आणि या गणपतीला आशापूरक गणपती असं म्हणतात. तर आपण बघणार आहोत की कसं आहे हे मंदिर. चला तर मग आपल्या प्रवासाची सुरुवात करूया. हे बघा, हा आहे मंदिराकडे जाण्याचा रस्ता आणि किती छान दिसत आहे. हे सकाळचे 8 वाजलेले आहेत, त्यामुळे रस्ता पण थोडा खाली दिसत आहे. ही आहे मंदिराची कमान आणि इथून आता आम्ही आतमध्ये जात आहोत. रस्त्यातली अशी छोटी छोटी बरीच गावे क्रॉस करून आम्ही पुढे निघालो. रस्त्यात हे आम्हाला असं एक पॉली हाऊस पण दिसत आहे. हे बघा, चालेल गाईज. आता आम्ही मंदिराजवळ येऊन पोहोचलो आहोत आणि इथे यात्रा पण दिसत आहे छोटीशी. चला तर मग बघूया. लहान मुलांसाठी अशी खेळणी पण इकडे दिसत आहे. त्याचबरोबर देवाचे सामान आणि प्रसाद इथे आहे. आणि इकडे असे भाजीपाल्याचे दुकानं पण लागलेली होती, जिथे छोट्या छोट्या आजूबाजूच्या गावांमधून लोक येऊन बसलेले होते. त्यामुळे भाजीपाला इकडचा एकदम फ्रेश होता. किती सुंदर दिसतंय हे. सगळे लोक जमा झालेत. आणि इकडे तुम्ही बघू शकता दर्शनासाठी मोठी लाईन लागलेली आहे, कारण आज संकष्टी चतुर्थी आहे. सो लोक खूप सारे आलेले आहेत. बापरे, पाणी किती भरपूर आहे इकडे. आणि असं प्रसादाचं सामान घेऊन आम्ही लाईनमध्ये उभे राहिलो. लाईन खूप मोठी होती, पण कधी लाईन संपत आले आम्हाला पण समजले नाही. मंदिरातून ज्यावेळेस आम्ही बाहेर पडलो, त्याच्यासमोरच हे महादेवाचे मंदिर होते आणि इथले वातावरण मंत्रमुग्ध होते. हे चाफ्याचे झाड पण इथे होते. नंतर इकडे हे बाबा होते, ज्यांच्यासोबत आम्ही थोड्याशा गप्पा मारल्या. ते आम्हाला त्यांचं ओळख सांगत होते, ते कुठून आहेत काय ते सगळं. घरच्यांची असेल ओळख माझी एवढी. पलीकडे गाव आहे ना आपलं, कोणतं निरोट मांडवा. हो माहिती की ते आपलं आमचं लाड आमचं आणि इकडे आम्ही आता आलो आहोत आणि मंदिराचा परिसर खूप छान आहे. आजूबाजूला घरे पण आहेत लोकांची. हे बघा, मी तुम्हाला दाखवते, असं लोक राहत आहेत.
सो खरंच खूप छान होतं हे मंदिर. आता आम्ही मंदिरातून बाहेर निघत आहोत, जात आहोत मंदिरापासून जवळ असलेल्या बिंदुसरा नदीकडे. काय सॉरी, हे बघा हे डॅम दिसतं इकडे. सांगितलं स्वच्छ आहे का तो इकडे घाण. हां, छान आहे हे प्लेस. तुम्ही जर बीडकर असाल तर खरंच या प्लेसला या. इतकं शांतता आहे, खूप कमी इकडे लोक आलेले आहेत. म्हणजे आज मंदिराला गर्दी होती कारण तिकडे आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे लोक होते, पण इकडे खाली कोणी लोक नाही आहेत आणि खरंच खूप शांत आहे. जर तुम्ही सकाळी मॉर्निंगला आलात तर आणखीन जास्त छान आहे. खाली जाण्यासाठी पायऱ्या पण आहेत. लोक तिकडे जाऊन खाली फोटोज काढत आहेत. येताना आम्ही हा धागा या दुकानातून घेतला. इथे एक आठवण म्हणून. मंदिरातून बाहेर पडलो आहोत आणि आम्ही ब्रेकफास्टसाठी प्लेसेस बघत आहोत आजूबाजूला. चला तर मग रोपटं घेतोय का? मग काय घेतोय आपण? कुंडीमध्ये लावण्यासाठी एक छोटंसं रोपटं घेतोय आम्ही. आणि रस्त्यामध्ये आम्हाला हे नर्सरी लागलं. इथे इतके छान छान झाडं होती आणि आता उन्हाळा असल्यामुळे माठ सुद्धा आलेले दिसत आहेत. एकापेक्षा एक छान माठ इथे होते. त्याचबरोबर कुंड्या पण होत्या इकडे खूप साऱ्या, ज्या आपण घेऊ शकतो. आणि ताक बनवण्यासाठी भांडी पण इकडे होती आणि असं सुंदर सुंदर झाडे पण होती. आम्ही झाड आणि ते भांडं घेतलं आणि फायनली अन्वितामध्ये ब्रेकफास्ट करून आम्ही घरी आलो. आजच्या ब्लॉगसाठी इतकेच. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू.